नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अशोक मामा हे भारतात यायला निघालेले असतात. अमित म्हणतो की बाबा तुम्ही सगळं घेतलंय का, थांबा 1 मिनिट मी चेक करून येतो. तर तिकडून पल्लवी येते आणि ती म्हणते की बाबा तुमच्यासाठी मी ढेपले ठेवलेत, वाटलं तर खाऊन घ्या. अशोक मामा म्हणतात काय नव्हती ग त्याची गरज, बरं आता दे इकडे, असं म्हणत ते घेतात. पुढे अमित म्हणतो की चला सगळं काही घेतलेलं आहे. अशोक मामा म्हणतात अरे तू मला ते तिकीट पाठवलंयस का. अमित म्हणतो की हो पाठवलंय, एकदा चेक करून घ्या. अशोक मामा ते तिकीट चेक करतात आणि पुढे म्हणतात चला, आणि आमची ती माकडं कुठं गेलीत, असं म्हटल्यावरती ईशान आणि इरा तिथे 2 जण पळत येतात. ईशान म्हणतो आजोबा तुम्ही खरंच निघून चाललेत का इथून. तर अशोक मामा म्हणतात हो मग खोटं खोटं कसं जातात, बोल ना, असं म्हणत ते थोडंसं त्याच्यासोबत मस्ती करतात. पुढे अशोक मामा खिशातून 100 रुपयाची नोट काढतात आणि ती ईशानला देतात. ईशान म्हणतो वाव, इंडियन मनी किती छान आहेत, आणि हे तुम्ही मला का दिलेत, आज तर माझा वाढदिवस पण नाहीये. तर अशोक मामा म्हणतात की अरे ज्यावेळेस मोठी माणसं ही जातात ना त्यावेळेस ती लहान मुलांना काहीतरी देऊन जातात. पुढे ते इराकडे बघतात आणि म्हणतात अरे हा हिला द्यायचे राहिलेच की, असं म्हणत अशोक मामा इराला सुद्धा 100 रुपयाची एक नोट देतात. पुढे ते म्हणतात काय गे तू नाराज झालीस का, तुझ्या आधी याला पैसे दिले म्हणून. तर इरा म्हणते असं नाही आजोबा, पण तुम्ही नका ना जाऊ, कुणी गेलं की मला नाही आवडत. तर ईशान म्हणतो की ही कायमच रडते, कुणी चाललं ना की ही रडतच असते. पुढे अशोक मामा म्हणतात की ये जवळ बस, असं म्हणून तिला जवळ घेतात आणि म्हणतात की हे बघ बाळा, मला सुद्धा गेलेलं नाही आवडत, पण जावंच लागेल, त्याला पर्याय नाही, असं म्हणत अशोक मामा तिथून उठतात आणि जायला निघतात. पुढे पल्लवी आणि अमित म्हणतात की तुम्ही 2 जण फार मस्ती करू नका, आम्ही लगेच येतोय. तिथे संयमी पुढे रडतच असते. अशोक मामा पुढे येतात आणि संयमीला डोक्यावर हात ठेवून म्हणतात की सगळं काही ठीक होईल. ते तिला सुद्धा 100 रुपयाची एक नोट हातात मध्ये देतात. पुढे इरा म्हणते की मम्मा तू नको ना जाऊ प्लीज, मला स्कूलमध्ये जाण्यासाठी कोण तयार करेल. तर पल्लवी म्हणते की काळजी करू नकोस बाळा, आसमा आंटी येणार आहे ना, ती तुला तयार करेल, आणि शहाण्यासारखी वाग. आणि ईशान फार मस्ती करू नकोस, इराला त्रास देऊ नकोस, आणि 2 जणांनी अजिबात भांडू नका, कळलं, शहाण्यासारखं राहा. तर संयमी पुढे येते आणि ती म्हणते की मम्मा तू काळजी करू नकोस, मी घेईल दोघांची काळजी. तर पल्लवी मात्र संयमीवरती चिडलेली असते, ती तिच्याशी न बोलताच तिला इग्नोर करत ती अमितला म्हणते की चल निघायचं ना. तर अमित म्हणतो की घ्या काळजी, असं म्हणत हे 2 जण अशोक मामांना एअरपोर्टवरती सोडायला निघतात. एअरपोर्टवरती आल्यावरती अमित अशोक मामांना म्हणतो की बाबा मी पाया पडतो, असं म्हणत तो पाया पडतो. तर अशोक मामा मात्र त्याच्या डोक्यावरती हात ठेवत नाहीत. मग पल्लवी पाया पडते, तर अशोक मामा तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि दुःखी मनाने भारतामध्ये यायला निघतात. तिकडे ईश्वर काका मात्र जाम खुश असतात. उर्मिला म्हणते ओ काय झालं, एवढं एवढे का खुश आहात. तर ईश्वर काका म्हणतात अगं माझा मित्र अशोक येतोय. तर उर्मिला चिडते आणि ती म्हणते काय, तुम्हाला कसं कळालं की ते इकडे येतात. तर ईश्वर काका म्हणतात अगं त्यानेच मला फोन करून सांगितलं. उर्मिला म्हणते म्हणजे तुमच्यातली भांडणं मिटली ती पण लगेच. तर ईश्वर काका म्हणतात की हो मग, भांडणं झालीच तरी कुठं होती. तर उर्मिला म्हणते तिकडे ती पल्लवी सुद्धा त्यांना वैतागली असेल म्हणूनच हाकलून दिलं असेल, नाहीतर ह्यांनीच काहीतरी तिकडे गोंधळ घातला असेल म्हणून आता माझगावकर लगेच तिकडे निघून आलेत, महिनाभर राहणार होते ना तिकडे. तर ईश्वर काका म्हणतात तुला काय करायचंय त्या गोष्टींचं ग, आता तो येतोय ना, मी फार खुश आहे, चल मी जातो त्याला आणायला, असं म्हणत ईश्वर काका तिथून निघतात. त्यानंतर पुढे ईश्वर काका हे अशोक मामांना एअरपोर्टवरून घरी घेऊन येतात. ते त्यांची बॅग उचलतात. तर अशोक मामा म्हणतात काय रे, मी तुला काय माझ्या बॅगे उचलायला आणल्यात का, दे इकडे माझी बॅग. तर ईश्वर काका म्हणतात की राहू दे रे अशोक, तसंही नाही तरी तू गाडीमध्ये माझ्यासोबत एक शब्द सुद्धा बोलला नाहीस. ऐक नाही अशोक, तू माझ्यावरती रुसलायस का रे अजून पण. तर अशोक मामा म्हणतात नाही, पण आता काय बोलू तू सांग. तर ईश्वर काका म्हणतात नाही, तुला जे बोलायचं असेल तू बोलू शकतोस, तुला माफी वगैरे माझी मागायची असेल तर मागू शकतोस. तर अशोक मामा म्हणतात काय. तर ईश्वर काका हसतच म्हणतात नाही नाही नाही, तुझं ना कधीच चुकत नाही, चुकतं फक्त माझंच रे, तू कायम बरोबरच असतो. बर मला एक सांग, अरे तू महिनाभरासाठी दुबईला गेला होतास ना, मग लगेच कस काय आला. असं म्हटल्यावरती अशोक मामा दुःखी होतात आणि ते दुःखी मनानेच ईश्वर काकांच्या खांद्यावरती हात ठेवतात. ईश्वर काकांना जे समजायचे ते समजतं आणि ते पुढे म्हणतात बरोबर राहू दे, जाऊ दे, जे झालं ते गंगेला मिळालं, चल आज आपण रात्री चांगलं मस्त बसूया, आपली चांगली पार्टी. तर अशोक मामा म्हणतात वास का, आता तू ह्याच्यासाठीच माझी वाट पाहत होता. तर ईश्वर काका म्हणतात नाही रे पण चल. तेवढ्यात अशोक मामांना दुबईवरून फोन येतो. फोनवरती सांगितलं जातं की अमित आणि पल्लवी यांचा कार ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, ऑन दी स्पॉट ते गेले. अशोक मामांना हे कळताच त्यांना घेर येते, ते खाली पडणार तर ईश्वर काका त्यांना पकडतात. तिथे फुलराणी सुद्धा येते, ते 2 जण घेऊन त्यांना घरामध्ये येतात. पुढे ते म्हणतात की काय झालंय अशोक सांग ना. तर अशोक मामा म्हणतात की अमित गेला. फुलराणी म्हणते गेले म्हणजे कुठे गेलेत अमित दादा. अशोक मामा म्हणतात की अमित कार ऍक्सिडेंट मध्ये गेला.
मला ते एअरपोर्ट वरती सोडायला आले होते. दोघं जण घरी जाताना त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि दोघं सुद्धा ऑन दी स्पॉट गेले. असं म्हटल्यावरती फुलराणीला फार रडू येतं. मित्रांनो, हा सीन यांनी खूप इमोशनल दाखवला. यामध्ये एकीकडे फुलराणी रडत असते तर ईश्वर काका ना काय बोलावं काय करावं काही सुचत नसतं. ते सुद्धा हतबल झालेले असतात. तर अशोक मामा मात्र एकटक पाहतच राहतात. काय बोलावं काय करावं काही सुचत नाही त्यांना. पुढे ईश्वर काका म्हणतात की असा कसा केला अमित, थांब थांब मी पण येतो तुझ्यासोबत, आपण लगेच आता दुबईला निघूया. असं म्हणत ते त्यांच्या सुनेला फोन लावतात आणि म्हणतात की शैफाली ऐक, लवकर माझा पासपोर्ट असेल तो काढून ठेव, मी घरी येतोच आहे. असं म्हणत ते घाईघाईत घरी यायला निघतात. पुढे ईश्वर काका घाईघाईत घरी येतात आणि ते त्यांची बॅग भरायला सुरुवात करतात. पुढे ते शैफालीला म्हणतात आणि हो, तुला मी तिकीट काढून ठेवायला सांगितली ती काढली का? तर शैफाली म्हणते की बाबा थोडा प्रॉब्लेम झालाय, ऑनलाईनचं काहीच होत नाहीये, थोडासा तिथे प्रॉब्लेम आहे. तर ईश्वर काका म्हणतात अगं एजन्सीवाली असतात ना त्यांना सांग, त्यांच्याकडून आपल्याला तिकीटे मिळतील. तर शैफाली म्हणते की हो मी करते प्रयत्न. पुढे ते म्हणतात की आणि माझा पासपोर्ट पण दे. शैफाली त्यांना पासपोर्ट देणार तर शैफाली म्हणते की बाबा एक प्रॉब्लेम झालाय खूप मोठा. ईश्वर काका म्हणतात की काय झालंय? तर शैफाली म्हणते की पासपोर्टचा एक्सपायरी डेट संपलेली आहे. तर इकडे अशोक मामांच्या पायथ्याशीच बसून फुलराणी ही रडत असते. अशोक मामा झटक्यात उठतात आणि बाहेर निघून येतात. फुलराणी म्हणते अहो आता तुम्ही कुठं निघालात? तर अशोक मामा कपाटामधून पल्लवीचा आणि अमितच्या लग्नाचा फोटो बाहेर काढतात. तो फोटो ते विनूच्या फोटो समोर घेऊन जातात आणि म्हणतात की हे बघ वेणू, असं म्हणत ते भाऊक होतात. तेवढे तिथे ईश्वर काका सुद्धा येतात. अशोक मामा तो फोटो ईश्वर काकांना दाखवत म्हणतात की हे बघ, असं म्हणत ते भाऊक होतात आणि परत पुढे म्हणतात की चल निघायला हवं. तर ईश्वर काका म्हणतात की अशोक ऐक ना, मला येता येणार नाही. अशोक मामा म्हणतात का? तर ईश्वर काका म्हणतात की अरे माझा पासपोर्ट हा एक्सपायर झाला, मला माहित नव्हतं आणि मी तुला बोलून बसलो की मी तुझ्यासोबत येतोय, सॉरी हा. तर अशोक मामा म्हणतात बरं बरं ठीक आहे. तर ईश्वर काका पुढे म्हणतात की अशोक तू माझ्यावर चिडला नाहीयेस ना, प्लीज माझ्यावरती रागवू नकोस. तर अशोक मामा म्हणतात अरे मी कशाला तुझ्यावरती चिडू, आता तू माझा तेवढाच एक आधार राहिलेला आहेस. बरं माझं एक काम करतोस का, माझ्यासाठी तेवढं एक तिकीट काढून दे ना दुबईचं. तर ईश्वर काका म्हणतात हो मी लगेच ते काम करतो. पुढे ईश्वर काका म्हणतात की अरे पण तू एकटा कसा जाणार दुबईला, आता तिकडे कोणीच नाहीये आणि तू असं एकटा जाणार आहेस. तर अशोक मामा म्हणतात अरे पण इलाज नाही रे ईश्वरा, आता मला तिकडे जावंच लागेल, माझी नातवंड तिकडे, मी जर तिकडे गेलो नाही तर ती एकटी पडतील ना, त्यामुळे आता मला जावंच लागेल. असं म्हणत अशोक मामा तिथून निघतात. तर इकडे दुबईमध्ये संयमीला तिच्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट झाल्याची बातमी कळालेली असते. ती रडतच असते. तर समोर ईशा आणि इरार हे दोघं जण भांडण करत असतात. तिथे आसमा आंटी म्हणजेच ही त्यांच्या शेजारची आंटी असते ती येते आणि ती म्हणते की संयमी, तर संयमी म्हणते की त्या दोघांना माहित पण नाहीये काय झालंय ते आणि त्यांना कळेल का तरी काय झालेलं आहे ते. तर आसमा आंटी म्हणते की इसीलिए मैं बता रही हूँ कि अभी कुछ मत बोल उनको, आजी आजोबा को आने दो फिर हम बताएंगे. तर संयमी म्हणते त्यांना हे सगळं कळल्यावरती ते काय रिॲक्ट करतील, ते काय म्हणतील, त्यांना हे सगळं कळेल का? आसमा आंटी प्लीज तू माझ्यासोबत राहशील ना? तर आसमा आंटी म्हणते जब तक कोई नहीं ना आता संयमी तब तक मैं तुम्हारे साथ हूँ, चल उनको खाना देते भूक लगी होगी. असं म्हणत आसमा आंटी ह्या दोघांसाठी खिचडी घेऊन येते. पुढे येऊन ती म्हणते की बच्चो ये लो, आपको खिचडी पसंद है ना, खा लो. तर इरा म्हणते की मी नाही खाणार, मला मम्मा पाहिजे, किती वेळ झाला मम्मा आलेलीच नाहीये. तर संयमी म्हणते की आपण थोड्या वेळानंतर फोन करूया. तर इरा म्हणते की हे तू मला स्कूलमधून आल्यापासून सांगतेस, मी स्कूलमधून घरी आल्यावरती मम्मा घरीच असते, मग ती आता का नाहीये? तर ईशान सुद्धा म्हणतो की ते कधी येणार आहेत, किती वेळ वाट पाहिजे. तेवढ्यात दारावरची बेल वाजती. तर ईशान आणि इरा हे मोठ्याने ओरडतात की मम्मा आली. असं म्हणत ते पळत जाऊन दरवाजा उघडतात. समोर अशोक मामा असतात. त्यांना पाहून ते म्हणतात की आजोबा. तर अशोक मामा ह्या दोघांना जवळ घेतात आणि थोडे भावुक होतात. इरा पुढे जाते आणि ती म्हणते की मम्मा नाही आली का? संयमीचा रडण्याचा आवाज ऐकून इरा म्हणते की आजोबा संयमी ताईला काय झालंय, ती काय एवढी रडतीये? तर तिथे आसमा आंटी येते आणि ती म्हणते की कुछ नहीं हुआ बच्चो, चलो मेरे साथ. पुढे ती अशोक मामांना सांगते की मैं आसमा हूँ इनकी नेबर. असं म्हणत ती इरा आणि ईशानला आत घेऊन जाते. अशोक मामा पुढे येतात आणि संयमीच्या डोक्यावरती हात ठेवत भावुक होतात आणि आजचा हा इमोशनल एपिसोड इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.